अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्राचे पारायण करताना आपल्याला अतिशय काळजीपूर्वक करावे लागते. श्री गुरुचरित्र पारायण हे जागरूक आणि त्वरित फळ देणारे आहे, पण ते करताना सुद्धा आपल्याला कडक नियम पाळावे लागतात. आपण जर मनोभावे नियम पाळून पारायण केले तर आपल्या मनातल्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होतात. श्री गुरुदत्तांची कृपादृष्टी आपल्यावर व्हावी यासाठी पारायणाआधी काही गोष्टी ठरवून मगच पारायणाला सुरुवात केली पाहिजे. कोणत्या गोष्टी पारायण सुरू करण्यापूर्वी लक्षात ठेवाव्यात, जेणेकरून आपल्याला संपूर्ण फलप्राप्ती होईल, तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप करू नका. चैत्र महिन्यात स्वामी पुण्यतिथी निमित्ताने गुरुचरित्राचे पारायण केले जाते. सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कसे आचरण ठेवायला हवे याचे मार्गदर्शन गुरुचरित्रात केले आहे. गुरुचरित्र या ग्रंथाचे 52 अध्याय असून ओवी संख्या 7499 इतकी आहे. काही ग्रंथात 53 अध्याय आहेत आणि अनेक ठिकाणी 7 दिवस पारायण केले जाते. गुरुचरित्र सप्ताह केला जातो, तर काही जण 3 दिवसाचे पारायण करतात. गुरुचरित्र सप्ताह केल्यास किती अध्यायाचे वाचन करावे आणि 3 दिवसाचे पारायण असल्यास किती अध्यायाचे वाचन करावे याची माहिती गुरुचरित्र ग्रंथात दिलेली असते. गुरुचरित्र पारायण वाचल्याने आपल्यावरची संकटे दूर होतात, आरोग्याच्या तक्रारी दूर होतात, पितृदोष दूर होतो आणि इतर अडचणींवरीलही मार्ग सापडतो असे सांगितले जाते. परंतु मंडळी, गुरुचरित्र पारायण करण्याआधी काही नियम आवर्जून ध्यानात ठेवणे आणि त्याचे आचरण करणे आवश्यक आहे. नेमके काय करावे आणि काय करू नये जाणून घेऊया. चला तर मंडळी, श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे. श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आपल्याला आदल्या दिवशी 4 कुत्रे व गाय यांना नैवेद्य अर्पण करावा. 4 कुत्रे म्हणजे 4 वेद होय, व 1 गाय म्हणजे दत्तात्रयांची कामधेनू असल्याने हा नियम पाळावा असे सांगितले जाते. पारायण करण्याआधी लागणारे साहित्य. पारायणापूर्वी फुले, हार, तुळशी पत्र, सुगंधी अगरबत्ती, धूप, कलश, विड्याची पाने, नैवेद्यासाठी मिठाई, अष्टगंध, चंदन, पिवळे फूल, रांगोळी, 2 आसने, 1 चौरंग, चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड, चौरंगाभोवती व गुरु दत्तात्रयांचे आसनाभोवती रांगोळी, चौरंगास आव्यांचे तोरण बांधावे, प्रमुख दरवाज्यात तोरण बांधावे, चौरंगाजवळ डाव्या बाजूस समई लावावी. गुरुचरित्र पारायण ही एक अत्यंत शुभ आणि फलदायी पूजा आहे, जी श्री स्वामी समर्थ महाराज आणि दत्तगुरूंच्या कृपेसाठी केली जाते. या पूजेची मांडणी योग्यरित्या करणे गरजेचे आहे, जेणेकरून आपल्याला पूजेचा पूर्ण लाभ मिळेल. पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात अथवा जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडा, सुपारी व नारळ ठेवून पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी. घरातील वडील मंडळींशी नमस्कार करून पारायणाला सुरुवात करावी. वाचन चालू असेपर्यंत समई लागलेली असावी व अगरबत्ती पेटती ठेवावी. प्रथम अथर्वशीर्ष वाचावे, 1 माळ गायत्री जप करावा आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ जप अथवा दत्तमंत्र म्हणावा. यानंतर श्री गुरुचरित्र वचनाच्या सुरुवात करावी. पारायणाच्या दिवसात हे नियम लक्षात ठेवावे मंडळी. तर कोणते नियम आहेत? चला, पहिला नियम आहे दुपारी 12 ते 12:30 ही वेळ श्री दत्त महाराजांच्या दीक्षेचे असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावी. दुसरा आहे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्यांच्या घरचे अन्न खाऊ नये. आपल्या घरातलेच अन्न किंवा आपल्या आई किंवा पत्नी किंवा बहिणीने बनवलेले खाण्यास हरकत नाही.
तिसरा आहे उपवास करू नये. दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एक धान्य फराळ करावा. काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही, परंतु आपल्याला पचायला जड जाईल असे खाऊ नये. अति तिखट पदार्थ म्हणजेच कांदा, लसूण यांचा आहारात समावेश करू नये. तर चौथा आहे ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा व मगच आपण भोजन करावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेत खंड पडू देऊ नये. शक्यतोवर जमिनीवरच झोपावे, पलंगावर झोपू नये. पाचवा आहे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये. स्वतःच्या हाताने दाढी करावी. तसेच या काळात चामड्या ते ऐवजी नायलॉनची चमड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल वापरावे. मंडळी, पुरुषांनी अशा प्रकारे चप्पल घालायचा आहे. सहावा आहे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सत्य, अहिंसा आणि ब्रह्मचर्याचे पालन करावे. सातवा आहे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मासिक पाळी आली तर पारायण दुसऱ्याकडून करून घ्यावे. हे महिलांच्यासाठी आहे. तसेच सतूक असणाऱ्याच्या घरी किंवा अंत्यविधी जाऊ नये. अंत्यविधी म्हणजे कोणतर वारलेलं वगैरे असेल च्या घरी जाऊ नये. स्वतःच्या कुटुंबात जर सुताक म्हणजे वारल्यानंतर सुताक येतं, ते सुताक आले तर अशा वेळी श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करावे. अर्धवट सोडू नये. वेळोवेळी गोमूत्र शिपडावे. आठवा आहे सप्ताह कालावधीत रोज सकाळी संध्याकाळी श्री गुरुचरित्रांच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी. रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम वाचावे. नववा आहे वाचन हे नेहमी एका लयीत शांत व सुस्पष्ट असे असावे. उरकण्याच्या दृष्टीने उच्चारभ्रष्टता होऊ नये. चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे. 10वा आहे वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून सर्व कार्य उरकून उजव्या हातावर पाणी घेऊन संकल्प सोडावा. म्हणजे देवाला आपला हेतू सांगून आपला जो संकल्प असेल तो संकल्प पूर्ण होण्यासाठी आपल्याला मी हे कर्म करत आहे असे सांगून पाणी सोडावे. याला संकल्प म्हणतात. संकल्पाचा उच्चार केल्याशिवाय पारायण सुरू करू नये. 11वा आहे यानंतर कुलदैवत, गुरु, माता, पिता यांचे स्मरण करावे. 12वा आहे वाचनासाठी नेहमी पूर्वेकडे तोंड करून किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे. तसेच बसण्याची जागा स्वच्छ, शांत आणि पवित्र निवडावी. 13वा आहे वाचनासाठी तुम्ही जी जागा किंवा जी वेळ निवडली असेल तीच वेळ, जागा जेवढे दिवस पारायण करायचे आहे तेवढे दिवस असावी. कोणत्याही कारणास्तव त्यात बदल होऊ देऊ नये. 14वा आहे श्री दत्तात्रेयांची मूर्ती वा प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी. श्री दत्तात्रेयांना आवाहन करावे. 15वं पारायण काळात देवापुढे 7 दिवस अखंड देवाजवळ 7 दिवस अखंड नंदादीप तेवत ठेवावा व सुंदर रांगोळी काढावी. 16वा आहे देवासाठी एक पाट मोकळा ठेवावा. पारायण काळात साक्षात दत्तगुरु फेरी मारतात अशी दत्त भक्तांची श्रद्धा आहे. यासाठी पाटावर कोरे वस्त्र अंथरून ठेवावे. 17वा आहे वाचन मनातल्या मनात न करता मोठ्या आवाजात करावे. 18वा आहे रोजचे वाचन झाल्यावर पोथी बंद करू नये, ती उघडीच ठेवावी. आसनावरून उठण्यापूर्वी तिला हळद, कुंकू व फूल वाहून नमस्कार करावा.
19वा आहे. पारायण काळात त्या दिवसाचे वाचन संपल्यावर रात्री आरती करावी. 21वा आहे. रात्री देवाच्या सानिध्यात चटईवर झोपावे. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीचा दृष्टीने संदेश ऐकू येतात असा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्याचा अनुभव आहे. गुरुचरित्र पारायण हे 3 दिवस, 7 दिवस किंवा 11 दिवस करता येते. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जवळच्या स्वामी केंद्रात जाऊन माहिती घ्यावी. जर पारायण करत असाल तर सर्व नियमांचे व्यवस्थित पालन करावे. यामुळे पारायणाचा परिपूर्ण लाभ मिळतो. कारण गुरुचरित्र पारायण हे जागरूक आणि त्वरित फळ देणारे आहे. पण ते करताना आपल्याला सुद्धा अतिशय कडक नियम पाळावे लागतात. नाहीतर त्याचा मनासारखा परिणाम दिसून येत नाही. माहिती कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा. श्री स्वामी समर्थ.